शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस आपण केळी व्यवस्थापन करतो, जेव्हा आपण केळीची लागवड करतो, त्यावेळेस आपण सर्व बाबींकडे लक्ष देत असतो. ज्या पद्धतीनं खत व्यवस्थापन असू द्या, पाण्याची व्यवस्थापन कशी करायची आहे, त्यानंतर लागणीचे अंतर आपल्याला किती ठेवायचे आहे, ह्या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष देत असतो, त्याची व्यवस्थापन करत असतो. परंतु केळी लागवड केल्यानंतर जे व्यवस्थापन करायचे आहे, अशा व्यवस्थापनाकडे बऱ्याच वेळी आपले दुर्लक्ष होते. तर हाच मुद्दा कोणता आहे, तर लागवड केल्यानंतर पहिले 30 दिवस, पिकाचे पहिले 30 दिवस खूप महत्त्वाचे असतात. हे आपणाला लक्षात घ्यायचे आहे. कारण या पहिल्या 30 दिवसामध्ये जे गोत्राचा विकास आहे केळीचा, जे जेनेटिकल जे बदल आहेत, ते ह्याच दिवसामध्ये होत असतात. ही प्रक्रिया जी आहे, ही थोडक्यात आपणाला समजून घेणे खूप गरजेचे आहे. ज्यावेळेस आपण केळीची रोपे लावतो, त्यावेळेस रोपांमार्फत जी प्राथमिक मुळांची वाढ झालेली असते, त्या मुळांमार्फत जमिनीतील अन्नद्रव्ये शोधली जातात. म्हणजे जमिनीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम इतर जी अन्नद्रव्ये आहेत, ही अन्नद्रव्ये या प्राथमिक मुळांमार्फत शोधली जातात. ज्यावेळेस ही अन्नद्रव्ये मुळांमार्फत त्या घेतली जातात, त्यावेळेस समजा त्या मुळांना जर एखादे अन्नद्रव्य भेटले नाही, समजा त्याची कमतरता आपल्या जमिनीमध्ये असेल, समजा फॉस्फरस असू द्या किंवा पोटॅश असू द्या किंवा कॅल्शियम किंवा इतर कोणती अन्नद्रव्ये जर भेटली नाही, तर त्या पद्धतीनं पिकामध्ये DNA तयार होतात. म्हणजे जर त्या अवस्थेमध्ये सुरुवातीच्या जर समजा पोटॅशची कमतरता आपल्या जमिनीमध्ये असेल, तर पिकामध्ये ज्या पद्धतीने DNA तयार झालेत, की नंतर पिकांना पोटॅशची जेव्हा आवश्यकता असते, त्यावेळेस ती पिकांमध्येच बनवली जातात अन्नद्रव्यांमार्फत. ती जमिनीमधून मुळांमार्फत घेतली जात नाहीत. कारण सुरुवातीलाच ज्यावेळेस पहिल्या 20 ते 30 दिवसामध्ये केळीच्या प्राथमिक मुळांद्वारे ती अन्नद्रव्ये मागितली गेली, शोधली गेली, त्यावेळेस ती जमिनीमध्ये नव्हती. त्यामुळेच त्या पद्धतीने DNA तयार झाले, की याच्यानंतर जर या पोटॅशची कमतरता भासेल, तर ते पोटॅशची निर्मिती ही पिकांमध्येच केली जाईल. तर जी ती पोटॅशची मात्रा आहे पिकांमध्ये भेटेल, ती तेवढी पुरेशी नसेल. त्याच्यामुळे पिकाचे उत्पादन नक्कीच घटेल. असे सर्व अन्नद्रव्यांचे आहे आणि हाच जो 20 ते 30 दिवसाचा पहिला काळ असतो, त्याच्यामध्येच गोत्राचा विकास झालेला असतो केळीच्या पिकांचा. म्हणजे जो जेनेटिकल जे बदल असतात, ते या दिवसामध्ये झालेले असतात. तर हे सर्व टाळण्यासाठी खूप सोपे पर्याय आहेत, की 20 ते 25 दिवस आपणाला कशा पद्धतीने लक्ष करायचं आहे. तर यामध्ये फक्त आपणाला पहिल्या 3 आळवण्या आपणाला करायच्या आहेत. तर आपण आपले जे पहिले व्हिडिओ आहेत, त्यामध्ये पण आपण सांगितलेलं आहे, की पहिले आळवणी कधी करायची आहे, दुसरी आळवणी कधी करायची आहे आणि तिसरी आळवणी कधी करायची आहे. तर शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या आपण त्या 3 आळवण्या करणार आहोत, त्या 3 आळवण्यामार्फत आपण सर्व अन्नद्रव्यांची पूर्तता करत असतो. त्या 3 आळवण्या कोणत्या आहेत, त्याचे पूर्ण आपण व्हिडिओ दिलेले आहेत. तरीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या आळवणीमध्ये काय काय वापरायचे आहे, दुसऱ्यामध्ये काय वापरायचे आहे आणि तिसऱ्या आळवणीमध्ये काय काय वापरायचे आहे, मी डिटेल आपल्याला नक्की देईल. या पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केले, तर सुरुवातीची जी 1 महिन्यातली जी सशक्त अशी वाढ आहे, जी सर्व अन्नद्रव्ये भेटल्यानंतर जे सुरुवातीपासून ते माल काढण्यापर्यंत जी वाढीचा जो काळ आहे केळी पिकाचा, हा पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं होतो. कशामुळे, तर आपण हे जी सुरुवातीला आपण 20 ते 25 दिवसाची जी आपण काळजी घेतलेली आहे, यामार्फत होतो. तर शेतकरी बांधवांनो, खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की आपण लक्षात घेणं खूप गरजेचे आहे. जर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या, तर नक्कीच आपलं जे यश आहे केळी पिकामधलं, ते नक्कीच होईल. तर आपण छोट्या-छोट्या गोष्टी असतात, त्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. याच्यामध्ये आपण हा पण एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, की रोपे आल्यानंतर त्याची काळजी कशी घेतली पाहिजे. म्हणजे रोपे आली, ठेवली, ती कशा पद्धतीनं ठेवली पाहिजे, त्याची व्यवस्थापन 8 ते 10 दिवस आल्यानंतर ते रोपे ठेवून त्याची व्यवस्थापन कशी करायची आहे, याकडे पण लक्ष देणे खूप गरजेचे असते. त्याच्यावर सुद्धा ज्यावेळेस आपण रोपे शेतामध्ये लावतो, त्यावेळेस रोपांमध्ये मर होण्याचे प्रमाण, तुटाळ होण्याचे प्रमाण हे कमी होते. त्यामागचे कारण काय आहे, तर आपण रोपांची आणल्यानंतर कशी व्यवस्थापन केली, कशी काळजी घेतली, यावर सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळेच आपण जर सुरुवातीचे व्यवस्थापन योग्य केले, तर आपला जो पुढचा होणारा खर्च आहे, तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
तर शेतकरी बांधवांनो, ही छोटीशी माहिती जर आपणाला आवडली असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढेही असेच नवनवीन व्हिडिओ माहिती आपणासमोर आपण देण्याचा प्रयत्न करू. जेवढे आम्ही शिकू, जेवढी आपणाला माहिती आत्मसात होईल ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.